म्हटलं सकाळ सकाळ तुम्हाला सिक्रेट सांगूनच टाकावं की हा रोज बर्फाचा खडा मी का तोंडावर घासत असते. त्याचं कारण मूळ म्हणजे सुजन तर चेहऱ्यावरची कमीच होते, त्यासोबत चेहऱ्यावरील डागही कमी होतात. हो, आणि तोंडावर बर्फ फिरवल्यानंतर तोंडाच्या आतही आम्ही बर्फ फिरवला म्हणजे कालची उरलेली कोकम आईस्क्रीम खाल्ली तर ते जेवणात मात्र आपल्याला जेवण गरमागरम लागतं. मग दुपारी मसूरची गरमागरम डाळ, त्यासोबत अशी भेंडी जी संपतच नाहीये, आणि पापड. हे सगळं जेवण होतं आमचं आजचं. दुपारी मात्र खाण्यापेक्षा ना पिण्यात जास्त मजा येते, म्हणून आम्ही ताक पिलं. संध्याकाळी भजी करायची होती म्हणून सगळ्यात सोपी अशी डाळीची भजी करायचं ठरवलं. त्यासाठी आपल्याला भिजत घातलेली डाळ पाहिजे चण्याची, ज्याला मी दुपारी भिजत घातलेलं आणि मग संध्याकाळी मिक्सरच्या भांड्यात टाकलं. त्याआधी ना थोडीशी डाळ 2 मुठी भर साईडला काढली. ती का काढली ते तुम्हाला पुढे कळेल. बाकीची उरलेली म्हणजे जास्त डाळ होती ती मिक्सरला टाकली. त्यासोबतच मी यामध्ये कांदा, लसूणच्या काही पाकळ्या, कोथिंबीर आणि मिरची हे सर्व टाकलं आणि मिक्सरचं झाकण घट्ट लावलं. मिक्सरचं भांडं घट्ट लावणं गरजेचं आहे आणि अशी बारीक पेस्ट करून घेतली. हे बघा, ही पेस्ट ना थोडी जास्त बारीक झाली होती जोश मध्ये माझ्याकडून. तुम्ही एवढी बारीक करू नका, थोडी दरदरी ठेवा. आणि मग मी त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं. उरलेली आपली जी चण्याची डाळ होती ना साईडला काढलेली ती टाकली, पण थोडी मी ठेवली हा, ते का ते तुम्हाला शेवटला कळेल. मग असं करून मी मस्त बारीक करून घेतला कढीपत्ता आणि तोही टाकला. मी यामध्ये बऱ्याच गोष्टी टाकायला विसरलेली, जसं की बारीक केलेली मिरची आणि ना हळद पण टाकायला विसरत नव्हती, पण ती टाकली. हळद का टाकतो आपण, कारण त्याने गोल्डन कलर येतो भजीला. आणि जिरं. मिरची राहिली तो जबरदस्त लागली असती. पण जेव्हा तुम्ही चण्याच्या डाळीची भजी कराल ना, त्या मिरची नक्की टाका बारीक केलेली, छान लागेल. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या हा. आणि मग मी या सगळ्या भज्या तेलात सोडायला सुरुवात केली चमच्याने एक एक करून. आणि मस्त क्रिस्पी झालेल्या. बॅटर जरी पातळ झालं, भजी मात्र आपली मस्तपैकी आतून नरम आणि बाहेरून क्रिस्पी झालेली. आणि चण्याची डाळ मध्ये मध्ये येत होती ना, ती अजून छान लागत होती. आता ही जी उरलेली डाळ होती ना, ती मी तेलात तळून घेतली. मी एक आहे ना व्हिडिओ बघितलेला की चण्याची भिजवलेली डाळ जर तुम्ही तळली तर तिची तिखट डाळ बनते. फक्त तिखट मसाला, हळद आणि मीठ टाकायचं बस. आणि हे सत्य निघालं. खरंच ही चण्याची डाळ झालेली तिखटवाली. आईला म्हटलं कमाल आहे. रात्री झोपायच्या आधी कुकर मध्ये मी काय ठेवलंय हे तुम्हाला उद्याच कळेल. एकदम चमचमीत बनणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.